नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यातील मतदान झालेलं आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करतात. 400 पारचा आकडा पार करण्याचं ध्येय घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला भाजप आता तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पक्षाचे सर्वच मोठे नेते सध्या विविध ठिकाणी जोरदार प्रचार करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जोरदार प्रचार करतात. आता टप्प्याटप्प्यानुसार निवडणुकीचा प्रचार आणि प्रचारामध्ये आरोपांची धार अधिक तीक्ष्ण होत चाललेली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचारानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हिंदू मुसलमानांचा मुद्दा गाजला. काँग्रेसला देशाची संपत्ती आणि देशाची संसाधने मुसलमानांना वाटायची आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारामध्ये औरंग्याची एंट्री झाली आहे. काँग्रेस औरंग्याचे अत्याचार विसरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचे शब्दबाण सुरू झाले. कशा प्रकारे आरोपांचे शब्दबाण चाललेले आहेत पाहूयात आजच्या जेएम विशेष मध्ये. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरामध्ये सभा झाली. कोल्हापूर म्हणजे राजे महाराजांची भूमी आणि याच भूमीवर क्रूर कर्म्या औरंग्याचा सत्कार करणारे नेते दिसतात असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव यांच्या सेनेला नकली शिवसेना असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहूयात. शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं. नकली शिवसेना इन सब एजेंडों में इन लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है. आज बाला साहब ठाकरे होते तो इनकी ये हरकतें बहुत दुखी करती और आज भी उनकी आत्मा जहां भी होगी सबसे ज्यादा दुखी उनके इन कारनामों से होती होगी. दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेनंतर शिवबाटा गटाकडून सुद्धा शब्दबाण सुटले. पण याबाबत बोलताना शिवबाटा खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आणि त्यांनी देशाचे पंतप्रधान यांच्यावर असभ्य टीका केली आहे. सोबतच औरंग्याचा जन्म पंतप्रधानांच्या गावात झाल्याचा भलताच तर्क राऊतांनी दिला. काय म्हणाले पाहूयात. कोल्हापूरला भाषण केलं. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे. तुम्ही स्वतः औरंगजेब आहात नरेंद्र मोदी. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. हे कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो. गुजरात मधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला. रविवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना उद्धव यांनी सुद्धा राऊतांच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आणि पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये क्रूर कर्म्या औरंग्याचा जन्म झाल्याचा तर्क देत मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले उद्धव पाहूयात. अरे त्यांची बुद्धिमत्ताच तशी होती म्हणून इतके 75 वर्ष होऊन सुद्धा त्याच घटनेच्या आधारावरती आणि याच्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपला भारत देश हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे. पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. माणसं, अरे तुमच्या भूमीमध्ये गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्याला आम्ही काय करू. आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्याला आम्ही काय करू शकतो. तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला आला त्याची पूजा तुम्ही करा ना. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रत्युत्तर दिलं. पाहूयात. औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्यावर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावर उत्तर दिलंय. पाहूयात काय म्हणाले. औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली, कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार. ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जिभेचं जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत. कारण हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत. ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जिभेचं जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत. कारण हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशविरोधी पक्ष असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि या संदर्भात टीकेचे शब्दबाण सुद्धा सुटताना पाहायला मिळत आहेत. काय शब्दबाण सुटले पाहूयात. राजाओं महाराजाओं का राज था, जो भी वो चाहते थे कर देते थे. किसी की जमीन चाहिए होती थी उठा के ले जाते थे. कांग्रेस पार्टी और हमारे कार्यकर्ताओं ने देश की जनता के साथ मिलकर आजादी प्राप्त की, लोकतंत्र लाए और संविधान देश को दिलवाया. कांग्रेस के साहजादे एक बयान से पूरे देश में हंगामा हो रहा है. शहजादे का कहना है कि हजारों वर्षों से राजा महाराजा हमारे देश में हुए, वे सब अत्याचारी थे, लूट लेते थे. क्या आप इनसे सहमत हैं क्या? इस भाषा से सहमत हैं क्या? क्या अपने पापों को छिपाने के लिए देश के राजा महाराजाओं को गाली गलौज करना उचित है क्या? ये शोभा देता है क्या? कांग्रेस का ट्रैक रिकॉर्ड रहा है कि उसने भारतीय संस्कृति को नष्ट किया, भारत के इतिहास को सहित इतिहास नहीं रखा, उसको तोड़ा मरोड़ा है. कांग्रेस का मकसद यही था कि छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप ऐसे महान योद्धाओं का इतिहास अगली पीढ़ी को पता न चले. ये शाहजादे बाहर राजा महाराजा को गाली देते उसको मालूम नहीं है. छत्रपति शिवाजी महाराज ने पानी में जो काम किया था उस जमाने में, पानी पर जो प्रबंधन किया था, आज भी बड़े बड़े इंजीनियरों के लिए ये बहुत बड़ा सीखने वाला काम है. आपको तो सिर्फ इतना ही समझ आता है कि छत्रपति शिवाजी महाराज घोड़े पर बैठे. शिवाजी महाराज ने इतनी छोटी छोटी चीजों की चिंता की थी समाज की भलाई के लिए, आप उनको गालियां दे रहे हो. और उनके मुंह से किसी नवाब के लिए गाली सुनी भाई? किसी सुल्तान के लिए गाली सुनी क्या? किसी बादशाह के लिए गाली सुनी क्या? वोट बैंक. दरम्यान निवडणुकीच्या या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान क्रूरकर्म्या औरंग्याचा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे, हा क्रूरकर्म्या औरंग्या कोण होता ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुजरातच्या दाहोद इथं जन्मलेला मुसलमान शासक, इस्लामी धर्मप्रसारक होता.
सत्ताकांक्षी मुघल राजा. वडील आणि भावाला मारून भारताचा राज्यकर्ता बनला. हिंदू धर्माविरोधात सुभेदारांना सक्रिय करणारा राजा म्हणून त्याला ओळखलं जायचं. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देशविरोधी पक्षाशी हातमिळवणी केल्याचा आरोपही केला. इतकेच नाही तर काँग्रेसने मतांसाठी PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा वापर केल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं. ही एक दहशतवादाला आश्रय देणारी देशविरोधी संघटना आहे आणि ज्यावर मोदी सरकारने बंदी घातली आहे. काँग्रेस अशा दहशतवाद्याचा बचाव करण्यात गुंतलेली असल्याचंही मोदी म्हणाल्यात. पाहूयात. वोट बैंक के नजरिए से नहीं देखा जा सकता, लेकिन कांग्रेस वोट बैंक की अपनी सोच से बाहर निकलने के लिए कुछ भी सीखने को तैयार नहीं है. अब PFI पूरा देश जानता है, बच्चा बच्चा जानता है कि एक खतरनाक संगठन है. इस खतरनाक संगठन ने देश को तबाह करने की बहुत बड़ी साजिश रची हुई है और उसके एक एक कारनामे जब सरकार के सामने आए तो हमने हिम्मत के साथ फैसला कर लिया, जो भी होगा मुकाबला कर लेंगे, लेकिन PFI को हिंदुस्तान में पनपने नहीं देंगे. ज्या PFI संघटनेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय. ही PFI काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिमीवर बंदी घातल्यानंतर PFIचा जन्म झाला. सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया. PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना 17 फेब्रुवारी 2007 रोजी झाली. PFIच्या स्थापनेसाठी दक्षिण भारतातल्या 3 इस्लामी संघटना एकत्र आल्या. स्थापनेपासूनच समाजविरोधी आणि देशविरोधी कारवायांचे आरोप त्यांच्यावर लागले. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यामध्ये या PFIला प्रबळ करण्यात आलं.